नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयरोग, मज्जातंतूचा रोग, मूत्रपिंडाचा रोग, कर्करोग यांचे निदान व उपचार रुग्णांना योग्य वेळेत मिळावा यासाठी अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यात साकारतय गुणात्मक आरोग्य सेवेचा नवीन मॉडेल। या नवीन मॉडेलमध्ये निदान, उपचार यासोबतच प्रतिबंध या 3 सूत्रांवर काम सुरू असल्याचे डॉक्टर उदय मोहिते, अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांनी म्हटले आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती घेण्यासाठी सिटीझन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक मासूम खान यांनी अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांची मुलाखत घेतली। त्याचा सविस्तर वृत्तांत खास आपल्यासाठी। ब्लॉक कुठे आहे काय नाही इथे बसणार आहे माणसाला सर्जरी तो व्हायला लागली सर, आपण विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून इथे कार्यरत आहात। आपण रुजू झाल्यापासून या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम काय राबवण्यात आले त्या संदर्भात थोडीशी साधारणतः 1.5 वर्षाखाली मी अधिष्ठाता म्हणून ह्या पदावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे रुजू झालेलो आहे। माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मला थोडा असं जाणीव झाली की अपघात विभाग हा आपला सक्षम झाला पाहिजे। त्या अनुषंगाने मी अपघात विभागामध्ये ट्रायल्स सिस्टीम चालू केली। त्या ट्रायल्सच्या माध्यमातून मला रिझल्ट अतिशय चांगले आले आणि अपघात विभागामध्ये रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये जो वाद होत होता तो पूर्णपणे आता ह्या 1.5 वर्षामध्ये थांबलेला मला दिसून आला। तसं या 1.5 वर्षामध्ये आपल्याकडं मॉड्युलर ओटी 8 झालेले आहेत, मॉड्युलर ICU SICU झालेली आहे, IVF आणि ESWL ह्या दोन्ही युनिटचं काम प्रगतीपथावर आहे। CSR फंडामधून मी थोडंसं त्यात लक्ष घालून काम केल्यामुळं आम्हाला CSR फंडातनंही बरंच काही वस्तू आम्हाला मिळालेल्या आहेत। प्रामुख्यानं आम्हाला एका बँकेकडनं एक 42 आसनी बस विद्यार्थ्यासाठी मिळालेली आहे। एका गाडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आपल्याला एक कार्डियक ॲम्ब्युलन्स पण या CSR फंडातून उपलब्ध करून दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे मेडिकल कॉलेज असल्यामुळं मी थोडंसं प्रत्येक विभाग प्रमुखांना ॲक्टिवेट करून त्यांचे लेक्चर्स, त्यांचे क्लिनिक्स हे वेळेवर चालू करून व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यांना सूचना दिलेल्या आहेत। आपण ते आपल्याकडे ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं खूप आकर्षण आहे लोकांना की लातूरला झालेलं, ते सुविधा काय काय आहेत आणि का गरज भासली आहे?
मागील 5 वर्षापासून आपल्याकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून तयार होतं, पण डॉक्टरांच्या कमतरतेमुळं ते चालू करणं थोडंसं अवघड जात होतं. पण मागच्या 2 महिन्यामध्ये आपण ते चालू केलेलं आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या माझ्याकडं 3 विभाग पूर्ण क्षमतेनं कार्यरत झालेले आहेत. एक प्रामुख्यानं त्यात कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आपण चालू केलेलं आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 185 अँजिओग्राफी आपल्याकडे झालेली आहेत. त्यापैकी 38 लोकांवर आपण अँजिओप्लास्टीसुद्धा अगदी मोफत महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेतनं केलेलं आहे. सोबतच न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट पण आपण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 65 ऑपरेशन आपण सर्जरी डिपार्टमेंटमध्ये केलेले आहेत. याबरोबरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण युरोलॉजी डिपार्टमेंटसुद्धा चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण 112 युरोलॉजीच्या ऑपरेशन केलेले आहेत. आपल्या माध्यमातून मला सर्वांना सांगावंसं वाटतं की हे तिन्ही डिपार्टमेंट आपण पूर्ण क्षमतेने चालू केलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सुपर स्पेशालिटी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे DM कोर्ससुद्धा नजीकच्या काळामध्ये आपण चालू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. आणि मला खात्री आहे आपल्याकडं DM कार्डिओलॉजीसुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन चालू नजीकच्या काळामध्ये होईल. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी कॅन्सरच्या रुग्णांसाठी किमोथेरपीसुद्धा अगदी मोफत इथं 2 दिवसाखालीच चालू केलेली आहे. आणि एका रुग्णावर आपण औषधोपचारसुद्धा चालू केलेले आहेत. तर आणखी काय अपील करावं असं वाटतं का? खूप सामाजिक संघटना आहेत, सामाजिक कार्यकर्ते ते या क्षेत्रात काम करणार. आपल्याला काय त्यांच्याशी मेसेज काय द्यावं? आपल्या सर्वांना माहिती आहे की लातूरमध्ये सामान्य रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल नसल्या कारणाने ह्या वैद्यकीय महाविद्यालयावर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा सुद्धा अतिरिक्त भार आहे. त्यामुळं साहजिकच रुग्णसंख्या थोडीशी आमच्याकडे जास्त आहे. आज जवळपास 1800 ते 2000ची OPD आपल्या महाविद्यालयाची आहे. आणि जवळपास रोजचे 800 ते 900 आंतररुग्ण आपल्या महाविद्यालयात दाखल होत असतात. हा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो आमच्या डॉक्टरांना थोडासा कधी सहन होत नाही. पण आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून मोटिवेट करून आपण अगदी सगळ्या रुग्णांची चांगली काळजी घेण्याचं आवाहन करतच असतो. कधी थोडासा अडचण झाली तर आमचा पूर्ण सिनियर फॅकल्टी जी आहे ती व्यवस्थित मार्गदर्शन करते, काउन्सिलिंग करते आणि पेशंट लोकांना सुद्धा समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्या ह्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येत असताना फक्त आपण आधार कार्ड आणि रेशन कार्ड जर सोबत ठेवलात तर आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आपल्याला अगदी मोफत पूर्ण सुविधा उपलब्ध करून देता येईल. आपल्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की लातूरमध्ये एवढी चांगली सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असल्या कारणाने सर्वच रोगावर इथं औषधोपचार आणि शस्त्रक्रिया होत असल्या कारणाने आपण सगळ्या संघटनांना विनंती करतो की आपले जे काही शिबिर वगैरे घ्यायचे आहेत ते शिबिर जरूर घ्या. पण त्या रुग्णांना इथं आमच्याकडे एकदा घेऊन या म्हणजे त्यांची एक चांगल्या प्रकारची आपल्याला काळजी आणि उपचार करता येतील असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. धन्यवाद.